लोणावळ्यातील लोहगड किल्ल्यावरून होणाऱ्या पतीला खाली ढकलून देणाऱ्या सिया गोयलने त्याला मारण्याच्या आधी 2दा प्लॅन केल्याचं तपासात समोर आले असून तिच्या प्रेम संबंधाची तिच्या कुटुंबाला ही कल्पना होती। पुण्याच्या खराडी परिसरातील एका लेबर कॅम्पमध्ये किरकोळ कारणावरून झालेल्या वादात पतीने पत्नीच्या डोक्यात छोटा गॅस सिलेंडर घालून तिचा जागीच खून केला आणि तो फरार झाला। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने 28 जून रोजी होणाऱ्या टीईटी परीक्षेसाठी ओळख पडताळणी आणि पारदर्शकतेच्या कारणास्तव महिला उमेदवारांना परीक्षा केंद्रावर चेहरा पूर्णपणे स्पष्ट दिसणे बंधनकारक केलंय। अन्न व औषध प्रशासनाचे धडाडीचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडील परभणी जिल्ह्याचा पालक सचिव पदाचा अतिरिक्त भार काढून तिथे डॉक्टर चंद्रकांत फुलकुंडवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे। राष्ट्रपतींच्या हस्ते नवी दिल्लीत महाराष्ट्रातील प्रसिद्ध पार्श्वगायिका अलका याग्निक यांना पद्मभूषण तर क्रिकेटर रोहित शर्मा आणि अभिनेता आर माधवन यांच्यासह 7 मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला। मुंबई, ठाणे आणि पालघर भागात काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे लोकल सेवा विस्कळीत झाली असून हवामान विभागाने पुढील 3 तासांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे। वर्षभरात सुमारे 10 टन मधाची निर्मिती करणारे कोल्हापूरचे प्रसिद्ध पाटगाव आता इयत्ता 4थीच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकात द हनी विलेज नावाने समाविष्ट झाले आहे। सभागृहात शोक प्रस्ताव वाचताना झालेल्या मराठी उच्चारांच्या चुकांवरून राज ठाकरेंनी टीका केल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। मुंबई लोकलच्या फर्स्ट क्लास डब्यात पावसामुळे दरवाजा बंद करण्याच्या किरकोळ वादातून मयंक लोहार या तरुणाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आली आहे। बीडच्या केज येथील हॉटेल मालक विलास घुले यांच्या हत्येप्रकरणी खासदार बजरंग सोनावणे यांच्या मुलाचे नाव समोर आल्याने नातेवाईक 9 तास मृतदेह पोलीस ठाण्याबाहेर ठेवून आंदोलन केले, ज्याची दखल थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।